त्यानंतर खोड, त्यानंतर पान, या तिन्हीबद्दल आपण माहिती बघितली. पहिलं मुळामध्ये जे भाग आहेत ते भाग आणि मुळाचे प्रकार आणि मुळाचे कार्य. त्याच्यानंतर खोड आणि खोडाचे भाग, खोडाचे कार्य. त्याच्यानंतर पान, पानाचे भाग, पानाचे प्रकार, पानाचे कार्य. या तिन्हीबद्दलही आपण माहिती बघितलेली आहे. आता त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे फूल. या फुलाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर फुलामध्ये जे भाग आहेत किंवा फुलाचे जे कार्य आहेत आणि त्या भागाबद्दल, प्रत्येक भागाबद्दल आपल्याला माहिती बघायची. तर माहिती बघत असताना काही वनस्पतीच्या फुलांना देठ असतो आणि बऱ्याच वनस्पतीच्या फुलांना देठ नसतो. आता या देठाला आपण इंग्रजीमध्ये किंवा सायन्समध्ये इंग्लिश त्याचं वर्ड पेडिसेल असं म्हणतात. पेडिसेल. आणि त्याच्यानंतर हा पेडिसेल म्हणजे देठ. काही वनस्पतीच्या फुलांना देठ असतं, काही वनस्पतीच्या फुलांना देठ नसतं. आता मी जे फूल घेतलेलं आहे त्याला हे देठ आहे. हे देठ, त्याला इंग्रजीमध्ये देठाला पेडिसेल, PEDICEL, त्याला मराठीमध्ये देठ, इंग्रजीमध्ये पेडिसेल, हे देठ. आता देठाच्या वरचा भाग जो आहे या फुलाचा हा थोडा फुगीर भाग असतो. आता या फुगीर भागाला पुष्पधारा असं म्हणतात. म्हणजे देठाच्या वरचा भाग फुगीर असा भाग असतो त्याला पुष्पधारा किंवा इंग्रजीमध्ये त्याला सायन्सच्या भाषेत रिसिप्टॅकल, RECPTACL. तर हे आपलं पुष्पधारा, हे फुगीर भाग, त्याच्या कडेला म्हणजे कंसामध्ये रिसिप्टॅकल असं लिहिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये. म्हणजे पुष्पधाराला रिसिप्टॅकल. आपल्याला सायन्स वर्ड तुम्ही 10वी पर्यंत समजा मराठीतून ही शिकलो तर पुढे चालून तुम्हाला सायन्स हे 11वी सायन्सला जायचं असेल तर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला मग सायन्स वर्ड माहिती पाहिजे. हे मराठीतून पुष्पधारा झालं, इंग्रजीमध्ये त्याचं जे काही सायन्समध्ये नाव आहे ते रिसिप्टॅकल हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये त्या पुष्पधाराच्या बाजूला कंसामध्ये असं रिसिप्टॅकल असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग ह्या रिसिप्टॅकल किंवा पुष्पधारा याच्या वरच्या बाजूला हा जो हिरवा भाग असतो त्याला निदलपुंज असं म्हणतात. आणि या निदलपुंजालाच हे आपलं निदलपुंजाला कॅलिक्स असं म्हणतात. कॅलिक्स, निदलपुंज किंवा यालाच कॅलिक्स असं म्हणलं इंग्रजीमध्ये कॅलिक्स. त्याच्या या निदलपुंजाच्या बाजूलाच कंसामध्ये तुम्हाला कॅलिक्स असं लिहिलेलं असेल. हे कॅलिक्स किंवा हे निदलपुंज हे हिरव्या रंगाचं असतं. हिरव्या रंगाचं असतं म्हणजे फुलाला, टोटल फुलाला, त्या पाकळ्याला फुलाच्या सपोर्ट देण्याचं
आधार देण्याचं किंवा फूल त्याच्यावरच बसलेलं असतं, आधार देण्याचं काम हे निदलपुंज करत असतं. आणि निदलपुंजाच्या वरचा भाग पहिलं देठ झालं, त्याच्यानंतर पुष्पधारा झालं, त्याच्यानंतर निदलपुंज झालं आणि त्याच्यानंतर हे जे आहे दलपुंज, हे दल आहे म्हणजे त्या फुलाच्या पाकळ्या आहेत. आता जनरली सर्वसाधारणपणे या पाकळ्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. या पाकळ्या काय असतात? वेगवेगळ्या रंगाच्या असतात. आणि हे वेगवेगळ्या रंगाचे का असतील? तर निसर्ग निर्मितच असा आहे की त्या कीटकांना आकर्षून घेणे. आणि हे कीटक ह्या पाकळ्याच्या आतमध्ये जे भाग आहे ते भागावर बसतात आणि त्या ठिकाणी फलनी क्रिया होते. आता या पाकळ्याच्या आतमध्ये जे भाग आहे ते भाग तुम्हाला दाखवता येतं की त्या भागामध्ये दोन भाग आहेत परत त्या पाकळ्याच्या आतमध्ये. एक म्हणजे पुमंग आणि दुसरं म्हणजे जायंट. पुमंग आणि जायंट. हे पुमंग 4-5 पुमंग आहेत, आतमध्ये जायंट. आणि हे पुमंगामध्ये परत दोन भाग आहेत. एक परागकोश आणि दुसरं व्रंत. परागकोश आणि दुसरं व्रंत. परागकोश आणि व्रंत. त्याच्यानंतर आतमध्ये जे सर्वात आतमध्ये फुलाचा भाग जे असेल ते म्हणजे जायंट. या जायंटामध्ये परत 3 भाग असतात. जायंटामध्ये 3 भाग कोणते? कुक्षी, कुक्षी व्रंत, अंडाशय. म्हणजे पहिलं सांगितलं तुम्हाला की या पुमंगामध्ये दोन भाग, एक परागकोश आणि दुसरं व्रंत. परागकोश आणि व्रंत. आणि तिसरं की त्या जायंटामध्ये परत 3 भाग, ते म्हणजे कुक्षी, कुक्षी व्रंत, कुक्षी व्रंत आणि तिसरं आहे अंडाशय. अंडाशय असे 3 भाग त्याच्यामध्ये जायंटामध्ये. पुमंगामध्ये 2 भाग, एक परागकोश आणि त्याच्यानंतर व्रंत. आणि जायंटामध्ये 3 भाग, त्याला आपण म्हणलं कुक्षी, कुक्षी व्रंत आणि अंडाशय. कुक्षी, कुक्षी व्रंत, अंडाशय. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्टाईल स्टिग्मा ओव्हरी, स्टाईल STYLE, स्टिग्मा STIGMA आणि ओव्हरी OVARY असे 3 भाग असतात. स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी असे तुम्हाला तिथं पुस्तकामध्ये दिलेलं असेल ते बघा. स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी. किंवा आता सांगितलं कुक्षी, कुक्षी व्रंत, अंडाशय. कुक्षी, कुक्षी व्रंत, अंडाशय असे 3 भाग असतात फुलामध्ये. आता त्या जायंटामध्ये 2 भाग फुलाच्या त्या पाकळ्याच्या आतमध्ये, त्याला आपण दलपुंजाच्या आतमध्ये. एक पुमंग, एक जायंट. पुमंग हे नर घटक, जायंट हे स्त्री घटक. पुमंगामध्ये जे परागकोश असतं त्या परागकोशामध्ये परागकण असतात. परागकोशामध्ये परागकण असतात. हे परागकण, हे परागकण परागकोशातून कुक्षीच्या दिशेने कुक्षीवर पडल्यानंतर
ते अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतात. म्हणजे परागकोशातील परागकण कुक्षीवर पडल्यानंतर ते अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतात आणि त्यामुळे फलन ही क्रिया घडून येते. म्हणजे परागकोशातील परागकण कुक्षीवर पडल्यानंतर ते अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतात. याला परागीभवन किंवा परागसिंचन किंवा फलन किंवा इंग्रजीमध्ये त्याला फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. फर्टिलायझेशन. आता हे सर्व मुद्दे आपण 4 मुद्दे बघितला. आता जो 5वा मुद्दा आहे त्या वनस्पतीचा, ते म्हणजे 5वा भाग फळ. आता वेगवेगळ्या वनस्पतीच्या फळामध्ये अनेक बिया किंवा एक बी किंवा 2 बी किंवा भरपूर बिया असतात. उदाहरणार्थ केळी या फळामध्ये कितीतरी लाखावर बिया असू शकतात. अशा या वनस्पतीमध्ये अनेक बिया असतात. काही वनस्पतीमध्ये एकच बी असतं. अशी काही वनस्पती आहे. आता त्या बी मध्ये देखील आपल्याला माहित आहे एकदल बी, द्विदल बी किंवा एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती. आता एकदल वनस्पती म्हणजे काय? जे बिया आपण पाण्यामध्ये भिजून टाकलं आणि त्याच्यामध्ये काही वेळानंतर 1 तासानंतर आपण जर बघितलं, आपल्या बोटाच्या 2 बोटाच्या या चिमटीमध्ये धरून त्याला दाबलं तर ते एक पिठासारखा भाग तयार होतो, चिखलासारखा भाग तयार होतो. म्हणजे त्याचेच काही दल असं सेपरेट होत नाही. मग याला म्हणायचं एकदल वनस्पती. उदाहरणार्थ मागे सांगितलं तुम्हाला की ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, नारळ या सगळ्या वनस्पती एकदल वनस्पती. आता द्विदल वनस्पती म्हणजे काय? ज्या वनस्पतीच्या बिया पाण्यामध्ये भिजू घातलं आणि 1 तासानंतर किंवा 2 तासानंतर ते भिजल्यानंतर बी आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये धरून जर दाबलं तर त्या बीचे 2 समसमान भाग होतात. स्वतंत्रपणे 2 अलग भाग होतात आणि हे 2 भाग याला आपण 2 दले किंवा त्याला द्विदल वनस्पती, त्याला इंग्रजीमध्ये डायकॉटिलेडन प्लांट्स. आणि ज्या वनस्पतीचे बी आपण बोटाच्या चिमटीमध्ये धरून दाबलं तर त्याच्या 2 स्वतंत्र दले होत नाही, अशा वनस्पतीला आपण एकदल वनस्पती असं म्हणतो. एकदल वनस्पतीचे उदाहरण मी सांगितलं की गहू, ज्वारी, बाजरी, मका किंवा नारळाचं झाड, या सर्व वनस्पती एकदल वनस्पती. द्विदल वनस्पती म्हणजे जे वनस्पती कडधान्य, त्यांना आपण द्विदल वनस्पती असं म्हणतो. कडधान्य सर्व ते काही कडधान्य असते ते मूग, हरभरा, तूर, मसूर हे सर्व वनस्पती द्विदल वनस्पती आहे. म्हणजे त्याचे 2 दल सेपरेट होतात त्या बीचे, त्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो. त्याला डायकॉटिलेडन प्लांट्स म्हणतात. एकदल वनस्पतीला मोनोकॉटिलेडन प्लांट्स असं आपण आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा, आता हे 5 मुद्दे आपण बघितलं: मूळ, खोड, पान, फूल, फळ. आणि या 5 बद्दल आपल्याला माहिती सांगत असताना थोडक्यात या पूर्ण धड्याचं सविस्तर असं तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाचं असं सांगतो की तुमच्या पुस्तकामध्ये थोडक्यात आणि महत्त्वाचं असं लिहिलेलं असतं आणि ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. किंवा मूळ, पहिल्यांदा मूळ. आता मुळामध्ये आपण सांगितलं पहिल्यांदा
मुळाचे भाग. मूळ वर ते एक वनस्पतीचं मूळ खालच्या दिशेनं वाढतं. आता पहिल्यांदा बी रुजल्यानंतरच ते खालच्या दिशेनं जे काही भाग जातो त्याला आधी मूळ म्हणतो. वरच्या दिशेनं जे काही फुटतं ते बी रुजल्यानंतर त्याला आपण अंकुर म्हणतो. आणि त्या द्विमुळापासून मूळ तयार होतं आणि या वर गेलेल्या त्या अंकुरापासून खोड तयार होते. आता या मुळावर काय भाग आहे की एक मूळ जर सरळ सोट जमिनीमध्ये जात असेल त्याला आपण सोटमूळ म्हणतो. अशा मुळा द्विदल वनस्पतीमध्ये असतात. आता सांगितलं कडधान्य जे असतील त्यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये सुरुवातीला जे मूळ उदाहरणार्थ गाजर आहे हे मुळाचा आकार आणि त्या मुळावर छोटे छोटे दुसरे मुळा फुटलेले असतात. एक सरळ मूळ ते सोट मूळ त्याच्यावर छोटे छोटे मूळ फुटलेले असतात आणि त्या मुळावर छोटे छोटे केसासारखे भाग असतात. त्याला आपण मूलाडोम असतात किंवा रूट हेअर्स असतात. आणि त्या मुळाच्या शेवटच्या टोकाला जमिनीमध्ये खालच्या बाजूला काही इजा होऊ नये, त्या मुळाला काही इजा होऊ नये म्हणून एक टोपी सारखा भाग असतो. त्याला मूल टोपी किंवा रूट कॅप इंग्रजीमध्ये. म्हणजे शेवटच्या टोकाला जो टोपी सारखा भाग असतो त्या मुळाच्या त्याला मूल टोपी किंवा इंग्रजीमध्ये रूट कॅप. आणि या सोट मुळाला इंग्रजीमध्ये टॅप रूट असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारची मुळं एकदल वनस्पतीमध्ये ज्यावेळेस ते बी रुजल्यानंतर खालच्या दिशेने वाढवते ते वेगवेगळे आदिमूळ फुटतात आणि वेगवेगळ्या आदिमुळापासून वेगवेगळे मुळं फुटले असतात, जमिनीमध्ये शिरतात. अशा वनस्पती की जे एकबीजपत्री किंवा एकदल वनस्पती, गहू, ज्वारी, बाजरी यांच्यामध्ये आगंतुक मुळा असतात. म्हणजे वेगवेगळ्या स्वतंत्रपणे मुळा फुटलेल्या असतात. त्याला आपण आगंतुक मुळा. त्याच्यानंतर मुळाचे कार्य. आता मुळाचं कार्य काय तर जमिनीतून खनिज, क्षार, पाणी शोषून घेणे. जमिनीमध्ये जे काही पाणी असेल, जे काही क्षार असेल, जे काही खनिज असेल ते शोषून घेणे आणि त्या वनस्पतीच्या खोडाला पुरवठा करणे आणि त्या खोडामार्फत मग परत इतर अवयवांना ते वनस्पती पुरवठा करते. म्हणजे पाणी, क्षार आणि खनिजे वनस्पतीच्या सर्व अवयवाला पुरवठा होतात. ते मुळामार्फतच पुरवठा होतात. म्हणजे मुळं त्या खोडाकडे पाठवतात, खोड इतर अवयवाकडे पाठवतात. म्हणजे मुळामध्ये हा एक मुळाचं हे कार्य. दुसरं कार्य वनस्पतीला त्या वनस्पतीला आधार देणे. जर वनस्पती ना मुळच नसेल, मुळाच नसतील तर वनस्पती म्हणजे वाऱ्याला, वादळाला हे देणार नाही. म्हणजे वाऱ्या वादळापासून त्यांचं संरक्षण होणार. म्हणजे ते कोलॅप्स होतील, जमिनीवर पडतील. म्हणजे वनस्पती ताटपणे उभ्या टाकू शकत नाही. आता त्या मुळाचं काम त्या वनस्पतीला आधार देणे. पहिलं कार्य सांगितलं जमिनीतील क्षार, पाणी, खनिज शोषून घेणे आणि त्या खोडाला पुरवठा करणे. दुसरं काम सांगितलं की त्या वनस्पतीला, संपूर्ण वनस्पतीला आधार देणे. दुसरा मुद्दा आता आपल्याला सांगता येतो खोड. तर खोडाचे भाग आणि खोडाचे कार्य. खोड संपूर्ण वनस्पतीला मुळांना दिलेलं पाणी, मुळापासून मिळालेलं पाणी सर्व अवयवाला पुरवठा करतं. आणि खोडाचे भाग फक्त 3-4 भाग सांगता येतो खोडावर. उदाहरणार्थ ऊस. हे जर लक्षात ठेवलं आपण तर खोड कोणत्याही वनस्पतीचा आपल्या डोक्यात येऊ शकतो. म्हणजे वनस्पतीच्या त्या
खोडावर ज्या ठिकाणी पान येतं त्या ठिकाणाला पेरे असं म्हणतात, पेरे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये नोड असं म्हणतात. आणि खालच्या बाजूला एक पान आहे, असं उदाहरणार्थ ऊसाचं झाड आहे, एक पान आहे, वरच्या बाजूला एक पान आहे. त्या दोन्हीच्या आतमध्ये एकानंतर एक येणारे पेरे किंवा एकानंतर एक येणारे त्या खोडावरील पान, याच्यामधील अंतराला आपण कांडे असं म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला इंटरनोड असं म्हणतो, कांडे किंवा इंटरनोड. आता वनस्पतीचं जे खोड आहे आणि जे पान आलेलं आहे वर फुटलेलं आहे, त्या दोन्हीच्या मध्ये जे काही कोण आहे त्या कोणावर सुद्धा एक कळी येत असते, त्याला मुकुल असं म्हणतात. आणि वनस्पतीच्या सर्वात वरच्या टोकाला, त्या खोडाच्या सर्वात वरच्या टोकाला एक कळी येते, त्याला आपण मुकुल असं म्हणतो. आता याचं कार्य काय आहे त्या मुकुलाचं? तर त्या वनस्पतीची वाढ होणे, वनस्पतीची वाढ त्या मुकुलामुळेच होते. त्या वनस्पतीच्या खोडाची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते हे आपल्याला माहित आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की वनस्पतीला ते क्षार पाणी मुळाकडून शोषून घेतलेलं पुरवठा करणे आणि वरच्या भागाला आधार देणे, असं या खोडाचं कार्य. काही वनस्पतीच्या खोडामध्ये अन्नही साठवलं जातात. असे काही वनस्पती आहेत ते तुम्ही पुढे चालून पाहता. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा सांगितला मी तुम्हाला, पान. आता पानामध्ये कोणते कोणते भाग आपल्याला सांगता येतात. मी मागे सांगितलं होतं, हे जे पान आहे या वनस्पतीच्या खोडावर हे पान फुटलेलं असतं. त्या वनस्पतीच्या खोडावर पान फुटलेलं असतं. काही वनस्पतीच्या खोडावर लागलीच त्या खोडाला चिकटलेलं असतं. आता या काही वनस्पतीच्या पानांना देठ असतं, काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतं. आता ह्या देठाला पेडी सेल असं म्हणलं जातं. आणि या वनस्पतीचं पान ज्या ठिकाणी खोडावर चिकटलेलं आहे त्या ठिकाणी छोटे छोटे पाने येतात, त्याला पेटीओल असं, पेटीओल. आणि ज्या ठिकाणी किंवा त्याला आपण छोटे छोटे पाने येतात आणि त्याच्यानंतर जे हे पान त्या खोडावर ज्या ठिकाणी चिकटलेलं असतं, ज्या ठिकाणावर चिकटलेलं असतं त्याला पर्णतल किंवा लीफ बेस असं म्हणलं जातं. आता ह्या देठाच्या वरचा भाग हा जो पानाचा आहे हा पसरट भाग असतो पानाचा. त्याच्यानंतर पान हे सहसा हिरव्या रंगाचं असतं. पान हे सहसा हिरव्या रंगाचं असतं कारण पानामुळेच वनस्पती अन्न तयार करू शकतात. या पानाच्या या कडास, ज्याला आपण एज म्हणतो, ह्या कडांना आपण पर्णधारा असं म्हणतो आणि त्याला इंग्रजीमध्ये लीफ मार्जिन असं म्हणतात. लीफ मार्जिन आणि बरोबर लीफ मार्जिन. आणि या पानाच्या कडास आपण लीफ मार्जिन म्हणतो. या लीफ मार्जिन किंवा या पर्णधाराच्या टोकास पर्णाग्र असं म्हणतात. हे पर्णधारा ह्याच्या टोकाला पर्णाग्र किंवा इंग्रजीमध्ये त्याला लीफ अपेक्स, APEX. म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं हे पर्णतल, त्याच्यानंतर पेडीसेल, छोटे छोटे पाने येतात त्याला आपण सांगितलं पेटीओल. हा पानाचा जो पसरट भाग आहे त्याला लीफ ब्लेड किंवा पर्णपत्र. आणि पानाच्या कडास पर्णधारा आणि पानाच्या कडाच्या शेवटच्या टोकास
त्याच्यानंतर पानाचे प्रकार, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पानं असतात. पानाचे प्रकार दोन आहेत. एक आहे साधे पान, सिंपल लीफ, आणि दुसरं कंपाऊंड लीफ, संयुक्त पान. साधं पान, संयुक्त पान. आता माझ्या हातामध्ये असलेलं पान हे संयुक्त पान. कसं काय की या पानाच्या सेंटरला जे काही एक सीर आहे, सरळ एकच सीर गेलेली असते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, आणि दुसऱ्या या शिरा त्याला बिरादार दुसऱ्या या शिरा याला जोडलेले असतात. हे एक सरळ सिंपल करून एक सरळ सीर गेलेली असते, त्याला या छोट्या छोट्या शिरा जोडलेले असतात, आणि याला म्हणायचं आपण संयुक्त पान. हे द्विदल वनस्पतीमध्ये अशा प्रकारचं संयुक्त पान असतं. आणि आता एकदल वनस्पतीच्या पान जे असतात त्याला आपण साधे पान म्हणतो. आता उदाहरणार्थ ज्वारीच्या धाटावरलं ज्वारी, त्याच्यावरलं पान, किंवा नारळाच्या झाडावरलं पान, हे पानवर आपण बघितलं की त्याच्यातले शिरा, हे जे शिरा आहे या शिरा एकमेकाला समांतर असतात, एकमेकांना समांतर असतात. त्याला आपण साधे पान असतो. साधे पान आणि संयुक्त पान हे दोन पानाचे प्रकार. तिसरं पानाचे कार्य. पानाचे कार्य बघत असताना पान हे अतिशय उपयुक्त आहे वनस्पतीचा अवयव, कारण पानामुळेच वनस्पती अन्न तयार करू शकते. वनस्पतीच्या या पानामध्ये पाणी असतं, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतं, वनस्पतीच्या पानावर सूक्ष्म छिद्र असतात, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये स्पोर्स म्हणतो. या सूक्ष्म छिद्रातून कार्बन डायऑक्साईड हा वायू या पानामध्ये शोषला जातो. या पानामध्ये पाणी आहे, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, आणि हे कार्बन डायऑक्साईड या पानाच्या सूक्ष्म छिद्रातून किंवा त्या स्पोर्समधून या पानामध्ये शोषला जातो, आणि त्या पाण्याची आणि त्या कार्बन डायऑक्साईडची एकमेकावर क्रिया होते. आणि ही क्रिया कधी होते, जर सूर्यप्रकाश अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, आणि या पानाचा रंग हिरवा किंवा पानामध्ये हरितकण किंवा हरितद्रव्य जर असेल तरच घडून येते. म्हणजे वनस्पतीच्या पानातील पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड या दोन्हीची क्रिया सूर्यप्रकाश आणि दुसरं म्हणजे हरितकण या वनस्पतीच्या पानातलं उपस्थित असताना होते. अन्यथा हे दोन्ही जर उपस्थित नसतील तर ती होऊ शकत नाही. यालाच आपण प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस असं म्हणतो. आणि या क्रियेमध्ये वनस्पतीच्या पानामार्फत ही जी क्रिया घडून येते, या क्रियेमध्ये हवेमध्ये बाष्प, पाण्याची वाफ आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन वायू आणि अन्न, तीन गोष्टी तयार होतात. तीन दोन क्रियेत भाग घेतात. एक म्हणजे पानामधलं पाणी, हवेतलं कार्बन डायऑक्साईड, हे दोन्हीची क्रिया एकमेकावर होते आणि तीन तयार होतात. म्हणजे एक अन्न तयार होतं त्या वनस्पतीच्या पानामध्ये, दुसरं ऑक्सिजन वायू मुक्त होतो आणि पाण्याची वाफ सुद्धा हवेमध्ये मुक्त होते. अशा प्रकारे पानाचे कार्य बघितलं. वनस्पतीचे मुळाचे कार्य, खोडाचे कार्य, मुळाचे भाग, वनस्पतीच्या पानाचे भाग, खोडाचे भाग आणि त्याचे कार्य, हे तिन्ही गोष्टी आपण बघितलं. त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तर ते फूल. या फुलामध्ये कोणकोणते भाग असतात, तर काही वनस्पतीचे फुले सरळ त्या फांदीला चिकटलेले असतात. काही वनस्पतीचे फुलांना एक देठ असतं, त्याला पेरिशेल असं म्हणतात,
आणि त्याच्यानंतर त्या देठाच्या वरच्या बाजूला जो फुगील भाग असतो त्याला पुष्पधारा किंवा त्याला इंग्रजीमध्ये रिसिप्टॅकल असं म्हणलं जातं. आणि तिसरं हे पुष्पधाराच्या वरच्या बाजूला जो हिरवा रंगाचा भाग असतो त्याला आपण निगल पुंज किंवा कॅलिक्स इंग्रजीमध्ये असं म्हणलं जातं. आणि या कॅलिक्समध्ये परत जे काही वरच्या बाजूला ते आधार देण्याचं काम करत असतं आणि त्या भागाला आपण कोरोला किंवा दलपुंज. आणि हे कॅलिक्स किंवा हे निदलपुंज हिरव्या रंगाचं असतं, सहसा हिरव्या रंगाचं असतं. आणि दलपुंज हे वेगवेगळ्या रंगाचे असतात, म्हणजे फुलाचा रंग प्रत्येक वनस्पतीचा वेगवेगळा असतो. ह्याचं कारण म्हणजे त्या कीटकांना आपल्याकडे आकर्षून घेणे आणि परागीभवन ही क्रिया घडून आणणे आणि बी किंवा त्याच्यामध्ये फलन ही क्रिया घडून बी तयार होणे. हे नैसर्गिकरित्याच त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये जे काही वनस्पतीचं फूल आहे ते वेगवेगळ्या रंगाचं आहे, ते त्या कीटकांना आकर्षून घेण्याचं साठीच ते निसर्गानं तयार केलेलं आहे. आणि या फुलामध्ये परत मजा त्या पाकळीच्या आतमध्ये दलपुंजाच्या आतमध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे पुमंग एक जायंग. हा पुमंग नर घटक आहे, जायंग हे स्त्री घटक आहे. आणि पुमंगामध्ये परत दोन भाग असतात, ते एक परागकोश आणि दुसरं म्हणजे वृंत. आणि त्या जायंगामध्ये तीन भाग असतात, एक पुक्सी वृंत आणि अंडाशय असे तीन भाग असतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टाईल स्टिग्मा ओरी असं म्हणतो. या परागकोशातील परागकण कीटकाच्या सहाय्याने किंवा वाऱ्याच्या सहाय्याने अन्य कोणत्याही मदतीने नैसर्गिकरित्या त्या वनस्पतीच्या परागकोशातील परागकण त्याच वनस्पतीची त्या म्हणजे कुक्षीवर पडल्यानंतर, जे जायंगामध्ये कुक्षी आहे त्या कुक्षीवर पडल्यानंतर ते अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतात. अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतात, त्याला फलन किंवा परागीभवन किंवा त्याला दुसरं नाव फर्टिलायझेशन असं आपण म्हणतो. हे झालं फूल. आणि फुलाचे भाग, फुलाचे कार्य म्हणजे परागीभवन होणे, बी तयार होणे. परत पुढचं वनस्पती म्हणजे आपण जाती सातत्य टिकून ठेवण्यासाठी सहसा जसं आपण प्राण्यांमध्ये म्हणतो तसं वनस्पतीमध्ये बी तयार होत असेल तरच दुसऱ्यांदा आपल्याला वनस्पती मिळू शकते. आणि तिसरं शेवटचा मुद्दा म्हणजे फळ. त्या फळामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीच्या फळामध्ये काही वनस्पतीच्या फळामध्ये अनेक बिया असतात, काही दोनच बिया असतात, काही वनस्पतीच्या बियामध्ये एकच बिया असतं. अशी एक वनस्पती आहे, त्या बियावरून त्या आपल्याला फळही सांगता येतात. उदाहरणार्थ एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती. एकदल वनस्पती ज्याला आपण इंग्रजीमध्ये मोनोकॉटिलेडन असं म्हणतो, ते म्हणजे ज्या वनस्पतीत साधे पानं असतात किंवा ज्या वनस्पतीचे एकच बी असतं त्याला आपण एकबीजपत्री म्हणतो. उदाहरणार्थ ज्वारी, गहू, बाजरी या सगळ्या वनस्पती एकदल वनस्पती आहेत. त्यांच्यामध्ये जे पानं असतात ते पानं आपण सांगितलं साधे पानं असतात. आणि त्या वनस्पतीच्या बिया आपण पाण्यामध्ये भिजू घातले 1-2 तास आणि थोड्या वेळानं आपण दोन बोटाच्या चिमटीमध्ये दाबलं तर त्या बिया पासून दुसरे दल मिळत नाही, म्हणजे असं पिठासारखा भाग तयार होतो, त्याला आपण एकदल वनस्पती म्हणतो. आणि ज्या बिया आपण पाण्यामध्ये भिजवलं आणि 1-2 तासानंतर आपण बोटाच्या चिमटीमध्ये धरून दाबलं तर त्याचे 2 स्वतंत्र दल तयार होतात. त्याला आपण द्विदल वनस्पती किंवा डायकॉटिलेडन प्लांट्स असं म्हणतो. अशा प्रकारे थोडक्यात आणि महत्त्वाचं हे पाची घटक, पाची भाग या धड्यातले आपण बघितलं. आणि या धड्यावरले जे काही म्हणजे गृहपाठ आहे ते गृहपाठही तुम्हाला बोर्डावर लिहून दिलेलं आहे. आणि तुम्हाला लक्षात येत नसेल तर गृहपाठ नंबर 1 त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मुळाचे भाग, त्याचे प्रकार व कार्य सांगा.
दुसरा प्रश्न खोडाचे भाग व त्याचे कार्य लिहा. तिसरा प्रश्न पानाचे भाग त्याचे प्रकार व कार्य लिहा. चौथा प्रश्न फुलाचे भाग व कार्य लिहा. पाचवा प्रश्न परागीभवन म्हणजे काय. हे पाचही प्रश्न व्यवस्थितरित्या तुमच्या वहीमध्ये लिहा गृहपाठाच्या आणि पुस्तक वाचा. ते काही तुमच्या लक्षात येईल. सर्वच काही बाबी मी सविस्तरपणे सांगितलेले आहेत. त्या सर्व बाबी तुमच्या लक्षात येतील. पुस्तक ज्यावेळेस मी शिकवत आहे त्यावेळेस तुम्ही बघत आहे व्हिडिओ, त्यावेळेस ते भाग तुम्ही बघा त्या पुस्तकामध्ये आणि तुमच्या लक्षात सहज येऊन जाईल की हा दुसरा चॅप्टर तुम्हाला कंप्लीट तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे मी माझ्या परीने ते सांगितलेलं आहे. तुम्ही लक्ष द्या आणि वाचा.